अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज नारायणं नमस्तुभ्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तौ पुनः पुनः ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। पुंडलीकवरदाहार विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। राजाधिराज रामचंद्र भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्रीमद जगद्गुरु आद्य शंकराचार्य महाराज की जय। श्रीमद सद्गुरु स्वामी वरदानंद भारती महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्यात्मरूपा। छान वाटतंय आपल्या सगळ्यांच्या समोर येऊन। एकतर बरेच परिचित फेसबुकावरचे ते भेटतात, दुसरं तर आमचा शाळेतला मित्र संजय भट जवळपास 55 वर्षांनी नाही 50-55 वर्षांनी भेट होती। दुसऱ्या एका शाळेतल्या मित्राची होईल अटलांटाला गेल्यावर। त्यामुळे या भेटी इथे आल्यानंतर मी कुठेतरी परक्या मुलखात आहे असं वाटतच नाही। त्यामुळे मगाशी बोलताना मी भारत माता की जय आणि अमेरिका मावशी की जय अशी घोषणा देणार होतो, चुकून राहिली। कारण एक माता असली तर दुसरी मावशी आता त्या जागेवर आल्यानंतर आहेच ना। आणि इथे मागा असला तरी तिथे मिगा चालू आहे। त्यामुळे अशा सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायला लागतात। बरं, मगाशी एकच भाग सांगितला की ज्यांनी गजानन भावांनी लिहिली त्या सुगे शेवड्यांचे चिरंजीव म्हणून सांगितलं, पण त्याच्याच बरोबर दुहेरी भाग असा आहे की ज्यांनी गजानन विजय लिहिला साक्षात ते दासगणू महाराज, त्यांच्या परंपरेतला मी आहे। दासगणू महाराजांचे शिष्य वरदानंद भारती म्हणजे पूर्वीचे अनंत दामोदर आठवले, आणि ते माझे गुरु
त्यामुळे मी असा दुहेरी परंपरेतून आहे. आणि म्हणून बहुतेक शेगावला दरवर्षी गेली 18 वर्ष फाल्गुन महिन्यात 8 दिवस प्रवचन सेवा करण्याचं भाग्य. मी तर एवढीच वर्ष आहे, वडील 38 वर्ष करत होते. आणि त्यातच एक दिवस स्फुरलेली ती गजानन बाबांनी, जी मी वडिलांना कधीतरी एकदा गमतीने म्हटलं होतं. म्हटलं खरं म्हणजे तुम्ही बाकी काही केलं नसतं आणि गजानन बाबांची रचना फक्त केली असते तरी केवढं म्हटलं मोठं काम झालंय. कारण आज लक्षावधी घरातून म्हटली जाते ती, त्यामुळे अशी गमतीदार भाग असतोच. कित्येक वेळेला आमच्याकडे असाही अनुभव येतो की त्यांचं काही ठिकाणी असलेलं नाव पण काढून म्हटली जाते. नाममुद्रा असते ना, प्रत्येकाची नाममुद्रा असते. तुका म्हणे नाममुद्रा आहे ना, माऊलींची नाममुद्रा आहे, दास म्हणे रामदासांची नाममुद्रा आहे. तसं सुरेश बोले जय बोला ही नाममुद्रा आहे. पण नाममुद्रा म्हणजे काय हे चटकन लक्षात येत नाही. आता असं होतं काही वेळेला, समजावून सांगितल्यानंतर लोक लगेच बदल करतात नाही असं नाही. मला आतापर्यंत तरी कधीही त्या बाबतीत वाईट अनुभव आलेला नाही. पण गजानन बाबांनी हा एक भाग झाला. आज या वेळेला इथे मला जेव्हा गुरुपौर्णिमा आणि आषाढी याच्या निमित्ताने बोलायला मिळते. उद्यापासून तर रामकथा आहेच इथे, पण तत्पूर्वी इथे गजानन महाराजांच्याच नावाने असलेलं मंडळ, त्यात होणारी सुरुवात आणि योगायोगाने आमच्या वडिलांनी माझ्याकडे सोपवलेलं महाराजांच्या समाधीवरच जी माळ नेहमी असायची ती ही माळ. त्यामुळे ती गळ्यात असल्यानंतर मला असं वाटतं मी पहिल्यांदाच कार्यक्रम करत असेल माझ्या वडिलांनी मला दिल्यानंतर. तर असे काही काही विलक्षण योग असतात, नाही असं नाही. गेली 43 वर्ष ह्या क्षेत्रात आहे मी, जवळपास 43 वर्ष झाली. त्यामध्ये वेगवेगळे विषय हाताळले. पण हे सगळे वेगवेगळे विषय हाताळताना डोक्यात एकच होतं की ही सगळी गुरुकृपा असते. गुरुकृपा म्हणजे काय, तर गुरु म्हणजे काय इथपासून सुरुवात. कारण आपल्याकडे बंधुगिरी वाढलेली आहेच सगळीकडे, जगात सर्वत्र, सगळ्या धर्मांमध्ये. कुठे नाही तेवढंच मला सांगा. त्यामुळे ते सगळीकडे असतं, ते तिथेही आहे. पण असं जरी असलं तरी योग्यायोग्यतेचा विवेक हा आपल्याकडे असायला हवा. तो कसा असतो हे कठीण असतं सांगणं. असं मगाशी आल्याबरोबर जेव्हा यांनी सांगितलं की सिनियर सिटीजन्स करता खुर्च्या आहेत, लोकांनी खरोखर तसं पाळलं ना, मला बरं वाटलं. आमच्याकडे गिरगावमध्ये एकदा झाबाच्या वाडीत गेलो होतो व्याख्यानाला. गिरगाव ज्यांना माहिती असेल आणि त्यातही झाबाची वाडी ज्यांना माहिती असेल त्यांना कदाचित लक्षात येईल की तिथे असलेल्या चाळी या कशा प्रकारच्या आहेत. गणेशोत्सवातला कार्यक्रम होता व्याख्यानाचा. व्याख्यानात खाली कार्यक्रमाला उभं राहिलो तर समोर माणसं 4, सगळे अरेंजमेंट वगैरे करणारे, अध्यक्ष, सेक्रेटरी. त्यांना म्हटलं बाकीचे लोक कुठे आहेत, तो म्हणाले ते काय वरती, सगळे बाहेर बसलेत मजल्यावरती. त्यांना म्हटलं खाली नाही येणार, नाही म्हणे आमच्याकडे तोच प्रॉब्लेम आहे, कोणी खालीच येत नाही, वरतीच बसून ऐकतात. म्हटलं मग वक्त्यांनी कोणाकडे बघून बोलायचं, गणपतीच्या मूर्तीकडे तर तुम्हा चौघांच्याकडे कोणाकडे बघून बोलायचं. तेवढं नाही हो, खूप प्रयत्न केले पण काही केला लोक येत नाही. म्हटलं बरं 2 मिनिटात म्हटलं लोकांना खाली आणलं तर. ते म्हणाले अशी काय जादू आहे की तुम्ही 2 मिनिटात खाली आणणार, आम्ही वर्षानुवर्ष थकलो, साधं आहे सोपं आहे म्हटलं. आणि मग वर बघून लोकांना म्हटलं ज्यांच्या मनात आपल्या तारुण्याबद्दल शंका असेल त्यांनी घरात बसून ऐकावं. म्हातारे कोतारे पण खाली आले. तारुण्याबद्दल शंका वगैरे आवडत नाही कुणाला असं म्हटलेलं. सगळा भाग भरला की म्हटलं बघा किती सहजपणे आले लोक. तर हा तारतम्य ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारचं. गुरु, गुरु या शब्दामध्ये 2 अक्षर आहेत, गु आणि रु. आपल्याकडे त्याची व्याख्या आहे. गु शब्दस्त्वंधकारस्यात्, रु शब्दस्तन्निवर्तकः, तयोर ऐक्यम परब्रह्म गुरु रित्यभिधीयते. गु म्हणजे अज्ञानरूपी अंधकार आणि रु हे अक्षर प्रकाशरूपी ज्ञान दाखवतं. या दोन्ही अक्षरांचं ज्या वेळेला ऐक्य होतं त्यातून जो शब्द तयार होतो
तो शब्द म्हणजे मूर्तिमंत परब्रह्म. म्हणून आपल्याकडे गुरु साक्षात परब्रह्म हे सगळ्यात महत्वाचं आहे. मग असा हा गुरु हा कसा असावा लागतो, आणि जोपर्यंत गुरु मिळत नाही तोपर्यंत काय करायचं. बऱ्याच वेळेला असं होतं की कित्येक गोष्टी, गुरुबद्दलचं आजचं असू दे माझं बोलणं, गजानन महाराजांच्या बद्दलचं असू दे, किंवा उद्यापासून चालू होणारं रामायण असू दे, बऱ्याच वेळेला असं वाटतं की आपल्याला असं वाटतं, मानवी प्रवृत्ती आहे की आपल्याला सगळं माहिती आहे. शेवटे काय वेगळं सांगणार, आपल्याला सगळं माहिती आहे. बरं, माहिती आपल्याला ते कशावरून माहिती असतं, तर रामानंद सागरांच्या रामायणावरून. आपल्याला असं वाटतं आपल्याला सगळं माहिती आहे, नाही का. कुठे काहीतरी वाचलेलं असतं, त्यावरून असं वाटतं एखादी गोष्ट आपल्याला सगळी माहिती आहे, सगळं येत आहे आपल्याला. आणि शेवटी काय आहे की मी इतका शिकलोय. एक थोडी गची बाधा कुठेतरी मानवी मनात ही असतेच. आम्ही कोण म्हणून काय पुसतात आताड वेंगाडूनी, फोटो मासिक पुस्तकात न तुम्ही का आमुचा पाहिला, किंवा गुच्छ तरंग अंजली कसा अद्यापि नावाचेला, चाले ज्यावरती अखंड स्तुतीचा वर्षावपत्रातुनी, ते आम्ही. साधं सुद्धा समजू नका, अत्र्यांची कविता आहे असं माणसाला वाटतं. पण प्रत्यक्षात ज्या वेळेला एक एक गोष्ट समजून घ्यायला लागतो त्या वेळेला आपल्याला कळायला लागतं. म्हणून असं म्हणतात की समजून घेण्याची पहिली पायरी कोणती हो. पहिली पायरी आपल्याला यातलं काही समजत नाही हे समजणं, ही पहिली पायरी. एकदा समजतंय असं म्हटल्यानंतर आपणच आपल्या हाताने दार बंद केली. बरं, हे अवतार आहेत. अवतार या शब्दाचा शब्दशः अर्थ माहिती आहे ना आपल्याला. अवतार म्हणजे वरून खाली येणं, अवतरणं, त्याला म्हणतात अवतार. बाकी आपल्या घरात असतो तो नुसताच अवतार असतो, ही गोष्ट वेगळी, तो इथे नाही धरायचा. पण हे वरून अवतरले ते तुमच्या आमच्यासाठी अवतरले. आणि मग त्यांनी जे केलंय त्या प्रत्येक कृतीकडे जर आम्ही लक्ष दिलं, फक्त काय चमत्कार केलेत ना, सॉलिड नाही, ते चमत्कार महत्वाचे नाहीच आहेत. त्या चमत्काराकरताची ती केलेली कृती जी आहे, ती केलेली कृती का केली आहे, त्याच्या मागचा कार्यकारण भाव काय आहे, तो लक्षात घेतला नाही तर उपयोग शून्य. पण ते एवढं कोण विचार करणार आहे, एवढा कोण विचार करणार आहे. चमत्कार केला एवढा आम्ही बघतो आणि आम्ही पुढे जातो. बघ, मला सांगा की भक्त आणि ज्ञान हे दोन्ही एकत्र सांगितलंय बरं का. आपल्याकडे भक्तिमार्ग आणि ज्ञानमार्ग एकत्र नसतात सहसा. बहुतेक संतांनी सांगितलाय तो भक्तिमार्ग सांगितलाय का, ज्ञानमार्ग कठीण आहे म्हणून. आणि इथे समर्थ सांगताना तो कसा पाहिजे, तो भक्त पण पाहिजे आणि ज्ञानी पण पाहिजे, दोन्ही एकत्र सांगतायत. असे दोन्ही एकत्र फार क्वचित दिसतात. आपल्याकडे गुलाबराव महाराज होऊन गेले, विदर्भात झाले होते. लहानपणी 3ऱ्या महिन्यात वगैरे चुकीच्या औषध योजनेने त्याचे डोळे गेले होते आणि आयुष्य मिळालं 34 वर्षाचं. एवढ्या आयुष्यामध्ये या माणसाने 133 ग्रंथ लिहिले, त्यातले 11 संस्कृत मध्ये. कुठून येत आहे विचार करा. म्हणजे हा ज्ञानी किती असेल. म्हणजे एकीकडे ज्ञानी आणि दुसरीकडे प्रचंड भक्त. ते स्वतःला ज्ञानेश्वर कन्या म्हणवायचे. आणि तातांनी मला अनुग्रह दिला असं त्यांनी सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वरांना तात म्हणायचे म्हणजे वडील, आणि स्वतःला ज्ञानेश्वरांची कन्या म्हणायचे. बरं, त्याकरता गोपीभाव धरून त्यांनी कात्यायनी व्रत केले. हे श्रीमद भागवतात सांगितलेलं आहे कात्यायनी व्रत. का भागवत गेल्या वर्षीच ऐकलेत आपण मकरंदवाच्या वेळी. गोपी जे भगवंताला प्रसन्न करण्याकरता म्हणून जे व्रत करायचे त्याला म्हणतात कात्यायनी व्रत. ते कात्यायनी व्रत महाराज करायचे. म्हणजे एकाच वेळेला भक्त होते, दुसरीकडे ज्ञानी होते. म्हणजे असं असतं. आम्ही कुठेतरी महाराजांच्या चरित्रात मला असं वाटतं 19व्या अध्यायात बहुतेक वाचतो की कपिलधारेच्या तिथे एकाला भेटले महाराज, नाशिकच्या तिथे, नाही का. कसे काय कपिलधारेलाच भेटले ते. ज्याला भेटले त्याला त्यांनी उपदेश दिलाय आणि त्याला सांगितलं शेगावला ये म्हणून. कपिलधारा आलं नाशिकच्या जवळ.
तिथे महाराज भेटले त्यांना. बरं, तिथल्या कित्येक लोकांचं म्हणणं आहे असं की फार पूर्वीच्या काळी महाराजांची इथे तपश्चर्या झालेली आहे. भक्त आपोआप लागणारी मोजपट्टी म्हणून सांगतोय आपल्याला. बरं, या काही काही किंवदंती असतात, काही काही खऱ्या घडलेल्या असतात. आपण या सगळ्यात पडायचं नाही खरं खोटं. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की ह्याच्यामधून महत्वाचं काय घ्यायचंय मला, तर महाराज हे स्वतः भक्त होते की नाही, तो होते असावं लागतंच. प्रत्येक जण, प्रत्येक मोठा माणूस हा तसा असतोच. म्हणून तर महाराजांच्या समाधीच्या वरती श्रीराम आहे, वरती मंदिर आहे ना श्रीरामाचं. श्रीराम, लक्ष्मण, सीता याच्या मूर्ती आहेत तिथे. आणि तसा असलेला माणूस म्हणजे लोकांना खेचून घेण्याकरता किंवा एकाच वेळेला लोकांना चांगल्या मार्गाने लावण्याकरता काही वेळेला चमत्कार हा घेतलेला एक भाग आहे महाराजांच्या चरित्रातला. लक्षात घ्या, तो म्हणजे महाराज नाहीयेत. पण चटकन चांगल्या मार्गाला, भक्ती मार्गाला लोकांनी वळावं याकरता चमत्कार दिसला की नमस्कार असतो ना. जोपर्यंत तो दिसत नाही तोपर्यंत आम्हाला पुढे काय वाटतं. तर त्यामुळे महाराजांच्या चरित्रातले जे चमत्कार आहेत ते चमत्कार जर आम्ही अशा पद्धतीने पाहिले की अरे हे लोकांना चांगल्या मार्गाकडे वळवण्याकरता आहेत, पण दुर्दैवाने आम्ही अशा प्रकाराने विचार करत नाही. आम्ही केवळ एक जे समोर दिसतंय तेवढ्यातच वाहवत जातो. म्हणजे ओळी तशाच असतात, ओळीमधून पलीकडे जाऊन आपण विचार करायला पाहिजे की नाही. तर आपण वाढलोय असं होतं, नाही तर अजून लहानच आहोत. जे शिकवलंय तेवढंच. अक्षर ओळख झाली का? हो झाली. मोठा झाल्यानंतर अधिक पक्की झाली, त्याच्यापेक्षा आणखीन मोठा, आणखीन पक्की झाली. पण शेवटी अक्षर ओळखच. त्या अक्षरांच्या मागे काय दडलंय ते कधी बघणार. म्हणून हे भाग बघायला लागतात आपल्याला. आणि ज्ञानीपणाचे किती किती भाग महाराजांच्या चरित्रातच आहेत. ते आपण बघितले तर आपल्याला कळतं. आणि मग कळतं एवढे कुठे शिकले होते मग माहिती नाही. माहिती वेद म्हणून दाखविला चकित द्रविड ब्राह्मण झाला. वेदांचे असलेले स्वर हे जे आहेत हे तसेच्या तसे. आणि त्यातही आपल्याला केवढा तरी मोठा भाग आपल्याकडे असा आहे की लक्षावधी वर्ष वेद निर्माण झाल्यापासून वेद जे केवळ बोलून एका पिढीने दुसऱ्या पिढीकडे संक्रमित केले, त्याच्यामध्ये अजिबात त्याचे स्वर बदलले नाहीत. जगाच्या पाठीवर असं एकमेव वाङ्मय वेद वाङ्मय की ज्याच्यामध्ये काडीचाही फरक झाला नाही आणि स्वर तसेच्या तसे राहिलेले. कुठेही आणि ऐका, तुम्ही दक्षिणेकडे ऐका, उत्तरेकडे ऐका, कुठेही ऐका, एकसारखेच स्वर तुम्हाला मिळतील. भाषेचा टोन कदाचित त्याच्यामध्ये थोडाफार, मगाशी जसं सांगितलं ना की समोर सरकून घ्या की लगेच कळतं विदर्भ किंवा मराठवाडा, लगेच कळतं. मुंबई पुण्याचं असतं तर पुढे सरकून घ्या. अर्थ दोन्हीचा एकच आहे, पण म्हणण्याची पद्धत वेगवेगळी, ती आपोआप येते. अशा पद्धतीने आपण जर याच्याकडे पाहिलं नाही तर उपयोग शून्य असतो. म्हणून वेद हे कशा पद्धतीने महाराजांनी म्हणून दाखवले. आणि तो चकित का झाला की अरे आपण इतके हे शिकलेलो असून सुद्धा आपण स्वर चुकतोय. आणि आपल्याला ज्याच्याकडे बघून असं वाटलं होतं की ह्याला काय येत असेल, तो माणूस आपले चुकलेले स्वर आपल्याला सुधारून सांगतोय. हे आश्चर्य त्याला वाटलं. खरं सांगू, हे आश्चर्य त्याला तर वाटायलाच पाहिजे, हे आपल्याला वाटायला पाहिजे की आपल्याला त्याच्यावरून नुसतं पुढे जायचं नाही. हो वेद म्हणून दाखविला चकित द्रविड ब्राह्मण झाला, एवढंच नाही फक्त म्हणायचं. किंवा दासगणू महाराजांनी तो जो अध्याय लिहिलेला आहे त्या अध्याय वाचून मी पुढे जातोय. कारण काय की मी संकल्प केलाय ना रोज एक अध्याय वाचणार, किंवा सप्ताहात म्हणजे रोज 3 अध्याय असं करून मी वाचणार, किंवा 3 दिवसात दशमी एकादशी द्वादशी करतातच ना, मी 7 अध्याय वाचणार.
म्हणजे मग मी फक्त अध्याय वाचन एवढाच भाग माझ्या पुढे आहे की मी तो समजूनही वाचतोय, हा विचार करा. हे समजून आपण ज्या वेळेला एखादी गोष्ट करायला लागतो ना, त्यावेळेला ती कळायला लागते, समजायला लागते, आपल्याला त्यातलं गूढ हे उलगडायला लागतं. आणि मग लक्षात येतं की अरे आपण ज्या महाराजांच्याकडे केवळ केवळ आणि केवळ आपण अध्याय वाचायचे, महाराजांची भक्ती करायची एवढंच बघतोय, त्याच्यापेक्षा महाराज किती मोठे आहेत हे आपल्याला कळायला लागतं. म्हणून त्या पद्धतीने बघायचं. दुर्दैव होतं की आम्ही अशा पद्धतीने कुठच्याच गोष्टींकडे बघत नाही. म्हणजे आज ज्याची पुण्यतिथी आहे लोकमान्यांची, भारतीय राजकारणातला एकमेव पुढारी की ज्याला एकाच वेळेला लोक भगवान आणि महाराज म्हणायचे. पुढाऱ्यांना म्हणतात का हो? आजपर्यंत ऐकलंय एका तरी पुढाऱ्याला भगवान किंवा महाराज म्हटलेलं? फक्त लोकमान्यांना. आणि सगळे म्हणजे आसेतू हिमाचल, संपूर्ण भारतात त्यांना हिंदी प्रदेशातले लोक भगवान म्हणायचे, महाराज म्हणायचे. महाराष्ट्रात सुद्धा महाराजच म्हणायचे त्यांना. लोकमान्य हे त्यानंतर आलेलं नावाविधान. आजच मी त्याच्यावरती टाकली माहिती पर पोस्ट टाकली की लोकमान्य कधीपासून म्हणायला लागले. हे एकदा आपण जसं समजून घेतलं की लोकमान्यांसारखा माणूस ते भेटलेच होते महाराजांना. पण आज या निमित्ताने परत लोकमान्यांची पुण्यतिथी सुद्धा आहे. हे असे काही योगायोग आपोआप चालून येतात. ते समजून घेणं हा एक विवेक असावा लागतो. हा विवेक सातत्याने सगळीकडून आपण स्वतःही पाळावा लागतो. विवेक या शब्दाचा अर्थ माहिती आहे आपल्याला? कारण आमच्याकडे विवेक हा शब्द साधारणपणे वापरणारे लोक हे लेफ्टिस्ट असतात, पुरोगामी असतात. त्यांना विवेक या शब्दाचा फार हे असतो बरं का. जागर विवेकाचा म्हणजे काय? देवाधर्माला शिव्या देणं म्हणजे जागर असतो यातलं विवेकाचा. आणि ह्याच्या दृष्टीने विवेक म्हणजे काय असतं तर तुम्ही का असा प्रश्न विचारत नाही. देवधर्म वगैरे सगळे आहेत की नाहीत याला सगळ्याला तुम्ही का असा प्रश्न विचारत नाही. तो म्हणजे विवेक नाही. आमच्याकडे विवेक या शब्दाचा अर्थ वेगळा आहे. विवेक या शब्दाचा अर्थ योग्य अयोग्य याची निवड करता येणे, पण कशाच्या धर्तीवर? तर धर्माच्या कसोटीवर. नुसतं योग्य अयोग्य कोण ठरवणार हो? आज तुम्हाला एखादी गोष्ट योग्य वाटत असली तरी ती दुसऱ्याला अयोग्य वाटू शकते. याला विवेक म्हणतात का? याला नाही विवेक म्हणत. याला व्यक्तिगत आवड निवड म्हणू शकतो. पण एखादी गोष्ट ही धर्माच्या कसोटीवरती योग्य आहे किंवा अयोग्य आहे याच हे ठरवणं याला म्हणतात विवेक. पण डाव्या लोकांचं तसं नसतं. बरं, डाव्या लोकांचं काय काय चालू असतं ते मी किमान इथे तरी सांगायला नको, कारण इथे तर बऱ्याच वर्षांपासूनचे ते प्रयत्न आहेत. माझं तर त्याच्यावरचं पुस्तक पण आहे, डावी विषवल्ली म्हणून. आणि 2008 किंवा 2010 पासून जो वोकिझम इथे चालू झालाय तो वोकिझम आता भारतातही आलेला आहेच. तेव्हा विवेक या शब्दाचा सुद्धा आपण विवेकाने विचार करायला पाहिजे. तसा केला की आपल्याला कळतं. आणि म्हणून कोणतीही गोष्ट, आमचं कोणी माणूस असा नसतो की एकदम तुम्ही काहीतरी सांगितलेत आणि तुम्ही सांगितलेत म्हणून समोरच्याने विश्वास टाकला असं झटकन नसतंच माणसाचं. तो नेहमी फुंकूनच ताक सुद्धा पितो. एकदा तोंड पोळलं की ताक सुद्धा फुंकूनच पितो माणूस. तशी अवस्था असते माणसाची. म्हणून विवेक असणं कोणत्याही गोष्टीचा हे जास्त महत्वाचं असतं. त्याचप्रमाणे वैराग्य जे समर्थांनी सांगितलेत ना त्या गुणांच्या बरोबर मी महाराजांचे गुण असे गुंफून सांगतोय बरं का आपल्याला. वैराग्य, वैराग्य म्हणजे काय? वैराग्य म्हणजे भगवे कपडे घालणं. भगवे कपडे घालणं म्हणजे वैराग्य नसतं बरं का. नाही तर भगवे कपडे घालणारे राज्य करताना दिसले नसते. वैराग्य हे बाहेरून नसतं कधी, ते आतून यावं लागतं. मग कपड्याचा रंग कुठचा का असे ना, कपड्याचा रंग कुठचाही असे ना का, पण वैराग्य वैराग्य ज्याला म्हणतात ते आतून आलेलं असतं.
आणि तसं ते येणं हेच कठीण असतं. सर्वसामान्य माणसाला जमतं का? नाही जमत. आणि कधीतरी क्वचित आपल्या आजूबाजूचा एखादा माणूस किंवा आपल्या ओळखीचा एखादा माणूस खरोखर विरागी असू शकतो, आपल्याला कुठे माहिती असतं. कारण आपल्या खूप जवळचा असतो, निकटचा असतो. अतिपरिचयात वज्ञा संतत गमनात अनादरो भवती मलये भिल्ल पुरंदरी चंदन तरुकाष्टमिंधनम कुरुते असं म्हटलं जातं. अतिपरिचयात वज्ञा, खूप जवळचा संबंध असला की त्याच्याबद्दल त्याची कदर नसते, आपल्याला किंमत नसते. मग त्या मलय पर्वतावरती राहणाऱ्या तिथल्या वनवासी स्त्रिया सुद्धा तिथे उगवतं काय मलय पर्वतावरती? ते चंदन. त्यांना कुठे चंदनाची किंमत? रोजचं आहे ना. त्यामुळे ते चंदनाची लाकडं सुद्धा इंधन म्हणून वापरतात. आपल्याकडे चंदनाची किंमत काय आहे बाजारात गेल्यावर कळतं आपल्याला. त्यामुळे सातत्य असलं, सान्निध्य असलं तरी सुद्धा ते जर नेमकं कळत नसेल आपल्याला तर अतिपरिचयात अवज्ञा अशी होते. आणि मग तशी जर होत असली तर मग काय होतं तेही महाराजांनी दाखवले. अशा वेळेला मार खावा लागतो. पण त्याही वेळेला मार देऊनही सांगतायत की तुझं असलेलं पूर्व जे कर्म होतं ते मी नष्ट केलंय. शिकवणही दिली एकीकडे की वागायचं कसं. आपण मोठ्यांच्यात आहोत म्हणून त्यात काय आपलेच आहेत ते, केव्हाही जाऊन काही सांगू शकतो असं नसतं. काही प्रोटोकॉल असतात, नसले तर घालून घ्यावेत, आपण समजून आपण आखावेत. पण हे भाग सगळीकडे असतात असं नाही. म्हणून महाराजांनी तेही दाखवून दिलंय. तेवढा फक्त वाचताना परत मी तेच सांगतो की त्या ओळींवर फक्त जायचं नाही, त्याच्या पलीकडे आपल्याला घेण्यासारखं काय. मी नेहमी गजानन विजय वाचताना हाच विचार करतो की ह्यातून मला घेण्यासारखं काय आणि आपल्यातलं टाकण्यासारखं काय. जर दोन्ही विवेक नसला तर मग एकाने मला विचारलं होतं म्हणजे काय भांडूच नाही का कधी? म्हटलं हे भांडल्यासारखं काय विचारतोय? शांतपणे विचारू शकतो की आपण हे भांडल्यासारखं काय. नाही म्हणाले खरंच मला असं वाटतं म्हणून मी तुम्हाला विचारतो. म्हटलं असं आहे की भांडणं मोठ्या माणसांनी केली नाही आहेत का? केलीत की नाही असं नाही. कुठे, केव्हा, कशासाठी हा भाग लक्षात ठेवावा लागतो. तो जर लक्षातच घ्यायचा नसेल तर मग कठीण होतं. तीव्र बोलणं केलंय मोठ्यांनी. आता तुम्हाला म्हणू शकतो की तुम्ही गेल्याच वर्षी मला असं वाटतं मकरंदुआंचं भागवत ऐकलंय. अतिशय सुंदरच बोलतात ते, त्यात वादच नाही. पण मकरंदुआंचा पोशाख पाहिलाय भागवत सांगतात. आता माझा बघताय, दोन्हीत फरक आहे. आता हा कशाने आलाय म्हणून मुद्दाम सांगतोय आपल्याला की आमच्याकडे दासगडू महाराज जेव्हा साईबाबांच्याकडे असायचे, बऱ्याच वेळेला त्याचे गुरु जरी वामनशास्त्री इस्लामपूरकर हे त्यांचे गुरु, पण वामनशास्त्रींनीच त्यांना साईबाबांकडे जायला सांगितलेलं. म्हणून दासगडू महाराज साईबाबांच्याकडे. एक दिवस ते संध्याकाळी निघाले कीर्तन करायला. तर मस्त असे नटून भारीपैकी धोतर, वरती तलम कुडता, टोपी झोकात, त्याच्यावरती लावलेला एक हिऱ्याचा काय म्हणतात त्याला, काहीतरी आहे खास शब्द, तो लावलेला तुरा, खांद्यावर असंच मस्त उपरणं वगैरे टाकून निघाले होते. साईबाबा बाहेर ओट्यावर बसले होते. त्याने हात मारले. गडू कुठे निघालास? तो म्हणाले कीर्तनाला. अच्छा कीर्तन करणार आहेस होय म्हणाले. मग एवढं सगळं कशाला? तो म्हणाले म्हणजे काय? म्हणाले महाराज कीर्तन आहे माझं. कीर्तन असं नाही करायचं म्हणाले. आण ते उपरणं दे मला. त्यांनी उपरणं दिलं. म्हणाले आता तो कुडता काढ, तो दे. कुडता दिला. ते शिरोभूषण काढ, ते दे म्हणाले. ते दिलं. हे फक्त धोतरवर उघडे. आणि मग साईबाबांनी उपरणं फेकलं त्यांच्याकडे आणि म्हणाले असं कीर्तन करायचं. तेव्हापासून आमच्या परंपरेमध्ये, दासगणू परंपरेमध्ये कीर्तन किंवा प्रवचन या दोन्ही गोष्टी फक्त कटिवस्त्र आणि वरती घेतलेलं उपवस्त्र एवढ्यावरच होतं.
त्याचं ते कारण आहे. तर आपण ज्या परंपरेत आहोत त्या परंपरेचा निर्वाह तेवढा तरी करता यायलाच पाहिजे ना. जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्ये सांभाळावी, नाहीतर मग त्यात पडूच नाही. पण जर पडायचं असेल तर मग त्याची पथ्य ही सांभाळायला पाहिजे. नाही तर नको तेव्हा नको तितकं असं काहीतरी जोरदार बोललं जातं. आता चतुर्मास येतोय म्हटल्यानंतर चतुर्मासामध्ये कोणीतरी काहीतरी जोरदार ठरवतं की आता चतुर्मासाकरता माझं हे व्रत आहे, ते व्रत आहे वगैरे. तर 4 मैत्रिणी बोलत होत्या. एकीने सांगितलं मी हे सोडते, एकीने सांगितलं मी हे सोडते 4 महिने, एकीने सांगितलं मी आपलं वरण भात सोडणार 4 महिने. रोज वरण भात खाणारी. हा, आता प्रत्येक जण बोलली आपली मैत्रीण म्हटल्यानंतर तिने आवेशात सांगितलं की वरण भात सोडलं. 8 दिवस गेले, तिचा चेहरा पडलेला. मैत्रिणीने विचारला काय झालं, चेहरा काय एवढा पडलेला. काही नाही का म्हणाली, ते जाऊ दे. परत 2 दिवसांनी भेटली तर चेहरा तसाच. पण अगं काय काहीतरी होतंय म्हणाली. काय होतंय ते तरी सांग. तर म्हणाली अगं ते वरण भात सोडलाय ना. ती म्हणाली बरं मग. तेवढं नाही, ते रोज खाण्याची सवय वरण भात कठीण होते. इतकंच ना म्हणाली, खिचडी खायला सुरुवात कर तुरीच्या डाळीची. अरे वा म्हणाली, तुरीची डाळ आहे पण वरण आहे का. आणि ती भाताबरोबर शिजवली आहे त्यामुळे नुसता भात आहे का. छानच. 10-12 दिवस अगदी सकाळ संध्याकाळ खिचडी खाय. परत चेहरा उतरलेला. म्हणाली आता काय झालं. तर म्हणाली नाही ग, ती मी खिचडी खातीये पण नाहीच ती वो वाली मजा नाही. बरं म्हणाली, मग असं कर, पुलाव करून बघ. बरं म्हणाली. 4च दिवसात पुलावाचं भूत उतरलं. म्हणाली आता काय झालं. नाही म्हणाली, ते पुलाव वगैरे नाही जपतच नाही म्हणाली. ठीक आहे म्हणाली, मसाले भात ट्राय करून बघ. ते झालं. 5-7 दिवसात त्याचंही भूत उतरलं. परत चेहरा तिचा असाच. म्हणाली काय. तर म्हणे तेच परत पहिले पाडे बंद जावं. मग म्हणाली आता ते हे ट्राय करतेस का. तर म्हणाली काय. किती शांतपणे ऐकताय सगळेजण. मी ते सांगायला बसलोय का. थोडक्यात काय, जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी तेणे पथ्ये सांभाळावी. आपल्याला जे जमणार नाही असं काहीतरी मोठं करूच नाही, असं काहीतरी उचलूच नाही. जे सहज जमण्यासारखं असतं ते करावं. आणि प्रगती शेवटी हळूहळू होते ना, एकाएकी होत नाही. बदल हा नेहमी हळूहळू होतो. जवळपास 60-65 वर्ष होऊन गेली. भारतातल्या राजकारणात बदल होईल की नाही असं वाटतं. झाला ना. बदल होतो प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक गोष्टीत बदल हा होत असतो. फक्त बदल हा नेहमी हळू होतो. त्यामुळे आपण आपल्यातला सुद्धा बदल हा या संतांच्याच साह्याने हळूहळू का होईना पण प्रामाणिकपणे तेवढा जर करायला सुरुवात केली तर ते वैराग्य, हे वैराग्य म्हणजे सगळं सोडून द्या आणि असं नाही आपल्याकडे सांगितलेलं. कुठच्याही वाईट कामाकडे पाठ फिरवणं आहे की नाही वैराग्य. नक्की आहे. मी रोज जे काम करतो, आपल्याकडे आपला धर्म मुळातच इतका मोठा आहे की आपल्याकडे रोज किती काळ तुम्ही माळा घेऊन बसलाय याच्यावरती भाग नाही हो. मग अशी हरिपाठ म्हटलाय, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. पण ते हरिमुखे म्हणता म्हणता सुद्धा, हरी हे मुखाने म्हणता म्हणता सुद्धा भाव चांगला पाहिजे आतमध्ये.
ह्याला पाडू की त्याला गाडू असं म्हणत म्हणत तोंडाने हरिपाठ. असं केलं तर उपयोग आहे का? उपयोग नाही आहे. त्यामुळे मी काय केलं म्हणजे माझी उन्नती होईल हे बघणं. संतांची चरित्र आपल्याला हे शिकवतात आणि मला स्वतःला घ्यावंसं वाटतं त्यातून ते घ्यायचंय. म्हणून मी किती माळा ओढतो याच्यावर माझं पुण्य अवलंबून नाही. मी किती वेळा नमस्कार करतो त्याच्यावरती अवलंबून नाही. मी कोणत्या वारी कोणकोणत्या देवाला किती वेळा जाऊन तिथे नाक घासतो त्याच्यावरती पुण्य अवलंबून नाही. मी एकदाही गेलो नाही देवळात, मी एकदाही देवाचं नाव घेतलं नाही, तरीही असं नाक घासणाऱ्यापेक्षा तो पुण्यवान ठरू शकतो जास्त. हे सांगणारा फक्त आपलाच धर्म आहे. कसा? तर रोज मी जे काम करतोय सकाळी उठल्यापासून रात्री निजेपर्यंत ते काम म्हणजे प्रत्यक्ष भगवंताचं काम आहे. ही भावना मनात ठेवून काम करणं म्हणजे प्रत्येक गोष्ट ही भगवंतार्पण त्यालाच अर्पण केली असं समजून करणं. म्हणजे वाईट करेल का माणूस? वाईट काही करू शकणार नाही, कारण मी जे करतोय ते त्याचं काम आहे आणि ते त्याला अर्पण करून करतो. मग इथे भगवंताचं नाव घ्यायला लागतंय का रोज? नाही घ्यायला लागत. असं करणारा माणूस हा अधिक अधिक पुण्यवान होऊ शकतो, ठरू शकतो. त्याकरता आणि सतत माळ हातात असणारा किंवा मोठे नाम बीम लावलेले आहेत असा फार पुण्यवान असतोच असं काही असतं का? तसंही नसतं. म्हणून संत आम्हाला हे शिकवतात. माझं म्हणणं हे असतं संत ते शिकवतात. नाहीतर एकदा का आम्ही बाहेर आलो लोकांमध्ये असलो की कसं आहे, आम्हाला ना व्यक्तिगत साधना आम्ही फार पूर्वी केलेली आहे, आता आम्हाला वेळच मिळत नाही असं म्हणणारे आजकालचे लोक दिसतात. तसे बुवाबाजी करणार. मी बुवाबाजी करणाऱ्यांची नावं अजिबात घेत नाही हा कधीही बोलताना. फक्त असे दिसतात एवढंच माझं म्हणणं की ते स्वतःची साधना छे पूर्वीच केली आहे, आता कशाला करायला पाहिजे. अद्वैती भक्ती असावी माऊलींनी सांगितलंय. म्हणजे अद्वैताचा साक्षात्कार झालाय माझा तरी सुद्धा अद्वैती भक्ती असावी. अद्वैताचा साक्षात्कार म्हणजे काय माहिती आपल्याला? अद्वैत म्हणजे काय ते आपल्याला माहिती. आपण अद्वैत ऐकतो म्हणजे दोन नाही ते त्याचा साक्षात्कार होणं. सगळ्यात सोपा भाग माहितीये कायचा? तो म्हणजे आपण अद्वैताचं कदाचित डेफिनेशन माहिती नसेल, त्याच्याबद्दल आणखी काही फार मोठं माहिती नसेल, पण ते आपण रोज करतो. बघा, जे आपल्याला माहिती नाही पण आपण रोज करतो, आपण रोज ते जगतो. कारण आपण सगळे अद्वैती आहोत म्हणून आपण जगतो. अद्वैत म्हटलं तर म्हणजे काय? तर आपण कोणत्याही मंदिरात गेलो किंवा आता इथे तुमचा अनुभव असेलच ना, ज्या वेळेला तुम्ही इथे आतमध्ये आलात, इथे महाराजांची मूर्ती आहे, प्रत्येकाने येऊन इथे हात जोडून नमस्कार केला एवढं तर नक्की. तो नमस्कार करताना आम्ही डोळे वटारून तिकडे बघतो की डोळे बंद करतो? ज्याचं दर्शन घ्यायला आपण आलोय त्याच्या समोर उभं राहिल्यानंतर मात्र माणूस डोळे मिटून घेतो. का? अगदी शेगावला गेलात तरी ही अशी लांब लचक लाईन असते तिथे, त्या लाईनीतून आपण गेलोय तिथपर्यंत तरी सुद्धा महाराजांच्या समोर आपण आलो की हात जोडले जातात, डोळे मिटले जातात. का? हा विचार कधी केलाय का? का डोळे मिटले जातात? कारण माहिती हो आम्हाला की एखादी मूर्ती जर पांढरी स्वच्छ असेल तर ती संगमरवराची, तपकिरी रंगाची ठोक्याची अशी जर असेल तर ती वालुकाश दगडाची, काळी असेल तर ती काळ्या दगडाची, घडीव दगडाची. हे आम्हाला माहिती असतं. आम्ही दगड बघायला गेलेलो असतो का? नाही. त्यामुळे तिथे गेल्यानंतर डोळे मिटून आपण आपल्या हृदयांतरेतून त्या तत्वाचा वेध घेत असतो. अद्वैत म्हणतात ते हेच असतं. ज्याचं म्हणजे काय अद्वैत म्हणजे माहित नाहीये मला, अरे पण मी जगतो. कसा? सोपं उत्तर. इथे जर एखादा शूटिंग वगैरे चालू असतं चित्रपटाचं किंवा
मालिकेचं वगैरे शूटिंग चालू असतं, तर तिथे आपण जेव्हा बघायला जातो त्यावेळेला आपण त्या लोकांना भेटताना अरे वा काय म्हणताय कसे आहात असं करतो का? तेव्हा मात्र डोळे शूटिंग लांबून बघताना सुद्धा काही काही जण ते एवढे डोळे बायनोक्युलर म्हणतात, दुर्बिणीने. दुर्बीण कशाला, जवळ दिसतं ना अगदी. असा हात लांब केला की गालाला लागेल असं वाटतं. कशा करता? माणसासारखा माणूस येतो, इतकं का बघावं असं वाटतं? बघतोच ना, घरी बघतोच, टीव्हीवरच्या पडद्यावर किंवा चित्रपटगृहात बघतोस. मग माणसासारख्या माणसाला बघायला आम्ही डोळे फाडून फाडून असतो. मूर्ती समोर उभे राहिलो की डोळे बंद करतो. हा भाग आहे. हा नेहमी लक्षात ठेवला ना की आपल्याला कळतं की कशा प्रकाराने अद्वैत म्हणजे काय आणि ही संतांनी दिलेली कशी शिकवणूक. म्हणून हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा हे इथून नाही यायला पाहिजे, इथून यायला पाहिजे. जर तसं आलं तर त्याचा उपयोग जास्त असतो आणि ते लोकांच्या पर्यंत पोचतो. आणि मग मला सांगा की इतकं वैराग्य असल्यामुळे महाराजांना त्यांना वेदना झाल्या नसतील का हो? मधभाषाचे डंख झाले नसतील. एक मधमाशी चावली तर आपण दिवसभर ठाणा नाही करत बसू, इतका तिचा तो डंख प्रचंड वेदनादायक असतो. आणि इथे पासोडी पांघरल्यागत मधमाशा अंगावरती बसलेल्या, म्हणजे किती प्रचंड वेदनांचा कल्लोळ असेल. आणि हा ते हसत सहन करत आहेत आणि नंतर स्वतःच्याच योग बलाने काटे वर काढून दाखवतायत, जेणेकरून त्या माणसाला ताबडतोब ते काढता यावेत. इतकं सोपं नसतं. ते काटे शोधायला लागतात, चिमट्यानेच काढता येतात ते. काही वेळेला त्याच्यावरती काही जण शेणाचा लेप देतात. शेण लावलं की त्या शेणाला चिकटून काटा निघतो. पण हे डंख असतात जे मधमाशीचे, कारण मधमाशी साधारणपणे असं म्हणतात की ते डंख मारला की तिचा डंख अडकतो आणि ती मरते. हा डंख किती वेदना देणारा असेल. आम्हाला चालता चालता पाय मुरगळला साधा किंवा एवढं थोडंसं काहीतरी झालं तर दिवसभर पुरतंय माणसाला. मला लागलं होतं तिथे एवढ्या मधमाशांचा हा भाग, हा सहन करणं हे केवळ आणि केवळ एखाद्या विरागी माणसाला शक्य. कारण तो त्यात नसतो, दिसतो आहे असा, पण प्रत्यक्षात नसतो. हे असं करणं हे किती कठीण असतं हे आपण कुठेतरी बाहेर गेलो ना, समजा यात्रेला वगैरे किंवा आणखीन कुठे, आणि अडकलो. यात्रेला जाऊ दे, इथून भारतात जाताना फ्लाईट लेट झालं, नुसती चिडचिड होती की नाही, काही संबंध नसतो. म्हणजे तिला कनेक्टिंग फ्लाईट वगैरे आपली चुकतीये असंही नसतं, काही वेळेला तसंही नसतं, पण तरी सुद्धा माणसाची चिडचिड होती की नाही. मग विमान कंपन्यांचे सगळी कुळं उद्धरून पण होतात बोलता बोलता. का? प्रत्यक्षात तर लागलेलं नाहीये आपल्याला, काही झालेलं नाहीये, पण तरी सुद्धा साधा एवढा भाग माणूस सहन करत नाही. तिथे महाराजांना एवढं लागलेलं, म्हणजे एवढे ते डंख हे त्यांनी कसे सहन केले असतील. किंवा दुसरा एक भाग्याचा कृपाळूपणाचा असतो की काही जण माहिती असतात. म्हणजे आम्ही विवेकानंदांबद्दल असं म्हणायचो की रामकृष्ण परमहंसांना माहिती होतं की हा पोरगा चांगला आहे नाठाळ आहे, त्यामुळे त्याला जागेवर आणायचं तर हळूहळू आणायचं. त्याप्रमाणे ठाकूरांनी त्याला हळूहळूच जागेवर आणलंय. एकदा जागेवर आणल्यानंतर त्या नरेंद्राचा विवेकानंद झाला. हे सगळं हळूहळू करायचं असतं. तसं मुलं योग्य आहेत पण नाठाळ आहेत. म्हणून एकदा त्या मुलांना जर धडा शिकवण्याकरता त्या मारुतीच्या मंदिरात महाराज बसले आणि पाटलांची मुलं त्यांना त्या उसाच्या मोळीने मारतायत आणि तरी ते स्वस्थ बसून राहिलेत, सहन करतायत ते सगळं. हा मार लागला नसेल, कसा सहन केला असेल?
आणि वरती त्या मुलांना ते थकल्यानंतर त्यातलाच एक ऊस पिळून देत आहेत आणि सांगतायत की दमला असाल ना. किती झटक्यात या एका प्रसंगाने ते सगळे जागेवर आले असतील की नाही. म्हणजे आहे याच्यात काहीतरी आहे, तर ते बाहेर यायला हवंय. ते बाहेर येण्याकरता काय केलं तर स्वतः वेदना त्या सोसल्या, पण त्यांना जागेवर. हा जो कृपाळूपणा असतो ना संतांच्या मध्ये, हा बघण्यासारखा असतो. आणि म्हणून आपण विचार असा करायचा की आम्हाला थोडं कुठे आमच्या मनाविरुद्ध काही झालं की आमची अवस्था काय होते. म्हणून महाराज आहेत